Hello students, today we are going to discuss the remaining part of the lesson Earth, our home. In the previous lesson we have discussed that Earth, the planet of life, and the second point is that what makes up the Earth. So today we are going to discuss about the movements of the Earth. Okay, काल आपण बघितलं की पृथ्वी काय आहे, प्लॅनेट ऑफ लाईफ आहे. म्हणजे तिथं काय सजीव वस्तू राहू शकतात, तिथं सजीव वस्तूंना राहण्यासाठी पोषक असं वातावरण आहे. सजीव वस्तूंना काय गरजेचं आहे, जमीन, पाणी आणि हवा हे जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे आणि ते पृथ्वीवरती अवेलेबल आहे आणि ते जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून पृथ्वीला आपण काय म्हणतो, प्लॅनेट ऑफ द लाईफ असं म्हणतो. त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हॉट मेक्स अप द अर्थ, पृथ्वी कशी बनलेली आहे. पृथ्वीचा 3/4 म्हणजे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 1/4 म्हणजे 29% काय आहे, लँड आहे, जमीन आहे, ज्याच्यावरती आपण राहतो. म्हणजे सगळ्यात जास्त भाग कशाचा आहे, पाण्याचा आहे. म्हणून पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट असं देखील म्हणतो. त्याच्यानंतर द गॅसेस oxygen which is helpful for us, that is also present on the earth. Okay, so today in this video we are going to discuss about the movements of the earth. The earth never stands still, it keeps moving all the time. The two main movements of the earth are rotation and revolution. आता पृथ्वी काय करते, एका ठिकाणी स्थिर अशी उभा राहत नाही, ती सतत काय करत असते, फिरत असते. इट कीप्स मूव्हिंग ऑल द टाईम, पूर्ण वेळ ती काय करत असते, फिरत असते. आता ह्याच्यामध्ये द टू मेन मूवमेंट्स, आता ह्याच्यामध्ये फिरण्याच्या पण 2 मूवमेंट्स आहेत. कोणत्या 2 मूवमेंट्स आहेत, रोटेशन आणि रिव्हॉल्युएशन. ओके, आता पहिल्यांदा आपण बघूयात रोटेशन म्हणजे काय. ओके, सो रोटेशन म्हणजे द अर्थ स्पिन्स लाईक अ टॉप. तुम्हाला भोवरा माहीत आहे, भोवरा कसा फिरतो, एका दिशेने गरगर गरगर असा फिरत असतो. तशीच पृथ्वी देखील काय करते, एका दिशेने फिरत असते. द स्पिन्स लाईक अ अर्थ स्पिन्स लाईक अ टॉप अबाउट अ इमॅजिनरी लाईन कॉल्ड ॲक्सिस. आणि तिचा जो अक्ष असतो त्या ॲक्सिस म्हणजे अक्ष, तिच्या इमॅजिनरी लाईन म्हणजेच ॲक्सिस, त्या ॲक्सिस इमॅजिनरी लाईनच्या भोवती ती काय करत असते, इमॅजिनरी लाईनसारखी ती फिरत असते. अँड द स्पिनिंग मुवमेंट ऑफ द अर्थ इज नोन ॲज रोटेशन. आणि ह्या पृथ्वीच्या फिरण्याच्या हालचालीलाच आपण काय म्हणतो, रोटेशन असे म्हणतो. ओके, तो नेक्स्ट आपण बघणार आहोत रोटेशन कॉजेस डे अँड नाईट. आता ह्या रोटेशनमुळे दिवस आणि रात्र कशी बदलते ते आपण बघणार आहोत. नापसी द अर्थ टेक्स 24 hours टू कम्प्लीट द रोटेशन ऑन इट्स ॲक्सिस. आता पृथ्वीचा जो ॲक्सिस आहे म्हणजे जो अक्ष आहे तो कंप्लीट करण्यासाठी पृथ्वीला किती तास लागतात, अर्थ नीड्स 24 hours म्हणजे पूर्ण 1 दिवस लागतो. बरोबर आहे, म्हणजे आपल्याकडं काय असते, 12 तासाची रात्र असते आणि 12 तासाचा दिवस असतो. सो पृथ्वी 24 तासामध्ये स्वतःची एक फेरी पूर्ण करते. ओके, सो when the earth rotates a part of it faces the sun. आणि ज्यावेळेस पृथ्वी फिरत असते त्यावेळेस एका दिवसामध्ये एक फेरी पूर्ण करते. ओके, तो फिरताना ज्यावेळेस पृथ्वीचा पार्ट सूर्याच्या बाजूने असतो त्यावेळेस काय होतो, दिवस. द पार्ट ऑफ द अर्थ दॅट रिसिव्स सनलाईट म्हणजे सूर्यापासून पृथ्वीच्या ज्या भागाला सूर्यकिरणे मिळतात तिथं काय असतो, दिवस असतो. आणि जो दुसरा भाग आहे, द पार्ट ऑफ द अर्थ दॅट इज अवे फ्रॉम द सन रिसिव्ज नो लाईट, आणि ज्या भागाला सनलाईट मिळत नाहीत तो भाग कसा राहतो, डार्क राहतो. त्यालाच काय म्हणायचं, नाईट असं म्हणतात. अशा प्रकारे पृथ्वीच्या रोटेशनमुळे म्हणजे स्वतःभोवती ज्यावेळेस पृथ्वी फिरत असते त्यावेळेस काय होतं, ज्या पृथ्वीच्या भागावरती सूर्याची किरणं पडतात त्या भागामध्ये काय असतो, दिवस, आणि ज्या भागावरती सूर्याची किरणं पडत नाही तिथं काय असते, रात्र असते. लाईक दॅट वे द रोटेशन कॉजेस डे अँड नाईट. आणि ह्याच रोटेशनमुळं आपण काय करतो, दिवस आणि रात्र आपल्याला पाहायला मिळते. ओके, द नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट
द रिव्हॉल्युएशन. आता रिव्हॉल्युएशन म्हणजे काय? व्हाईल रोटेटिंग द अर्थ ऑल्सो गोज अराउंड द सन ॲट द सेम टाईम. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वी हा काय आहे? सोलर सिस्टममधला एक प्लॅनेट आहे, बरोबर आहे. आणि त्या 8 प्लॅनेट्सपैकी अर्थ हा एक प्लॅनेट आहे आणि हे 8 प्लॅनेट काय करत असतात? सूर्याभोवती फिरत असतात. ओके. आणि आत्ताच आपण बघितलं की रोटेशनमध्ये काय करत असते? पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती त्या सूर्याच्या भोवती देखील फिरत असते. यालाच काय म्हणायचं? रिव्हॉल्युएशन असे म्हणतात. ओके. व्हाईल रोटेटिंग द अर्थ ऑल्सो गोज अराउंड द सन ॲट द सेम टाईम. जेव्हा ती स्वतःभोवती फिरते त्याच वेळेस ती सूर्याभोवती देखील फिरत असते. यालाच काय म्हणायचं? रिव्हॉल्युएशन असं म्हणतात. लाईक अदर प्लॅनेट द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अ फिक्स्ड पाथ. आणि तिचा सूर्याभोवती फिरण्याचा पाथ म्हणजे मार्ग कसा असतो? सेम असतो. फॉर एक्झाम्पल धिस पाथ इज कॉल्ड इट्स ऑर्बिट. फॉर एक्झाम्पल तुम्ही शाळेतून स्कूलमध्ये येता तर दररोज शाळेमधून स्कूलमधून घरी जाण्याचा तुमचा मार्ग काय असतो? एकच असतो. त्याप्रमाणे पृथ्वी देखील काय करते? एकाच मार्गाने सूर्याभोवती फिरत असते. स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती देखील फिरत असते. द अर्थ टेक्स 365 days and 6 hours or 365 1/4 days to complete one revolution. आता ही मी तुम्हाला सांगितलं पृथ्वीला एक रोटेशन म्हणजे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो. पण सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करताना पृथ्वीला किती दिवसांचा कालावधी लागतो? 365 days म्हणजे पूर्ण एक वर्ष लागतं. द अर्थ टेक्स 365 days and 6 hours or 365 1/4 days to complete the revolution. रिव्हॉल्युएशन म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती देखील फिरते आणि त्या सूर्याभोवती फिरताना एक फेरी पूर्ण करण्यासाठी तिला किती दिवस लागतात? पूर्ण एक वर्ष आणि 6 तास लागतात. म्हणजे 365 days and 6 hours पृथ्वीला लागतात. आता हेच रिव्हॉल्युएशन सीझनवरती देखील डिपेंड आहे. आता बघा त्याच्यामुळे सीझन्स कसे चेंज होतात. आता बघा मी तुम्हाला सांगितलं पृथ्वीला एक रिव्हॉल्युएशन कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात? 365 days म्हणजे पूर्ण एक वर्ष लागतं आणि एका वर्षामध्ये आपण वेगवेगळे सीझन्स बघतो, बरोबर आहे. आता बघा हे सीझन्स कसे चेंज होतात? द रिव्हॉल्युएशन कॉजेस सीझन्स. आता हे रिव्हॉल्युएशन्समुळे सीझन्स कसे चेंज होतात? द अर्थ टेक्स ऑलमोस्ट 1 year टू गो राऊंड द सन वन्स. आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला एक वर्ष लागते. व्हेन द अर्थ मूव्ज, ज्यावेळेस पृथ्वी फिरत असते, द पार्ट ऑफ द अर्थ दॅट रिसिव्ज द डायरेक्ट हीट ऑफ द सन हॅज समर. आणि ज्यावेळेस ही पृथ्वी फिरत असते त्यावेळेस त्या पृथ्वीला सूर्यापासून डायरेक्टली उष्णता मिळते. त्यावेळेस तो सीझन कोणता असतो? समर सीझन असतो. ज्यावेळेस पृथ्वी फिरत असते त्यावेळेस पृथ्वीच्या ज्या भागाला सूर्याची डायरेक्टली उष्णता मिळते त्या भागाला तिथं कोणता सीझन असतो? समर सीझन म्हणजे उन्हाळा असतो. अँड द अदर पार्ट विच डज नॉट रिसीव्ह द डायरेक्ट हीट. आणि दुसऱ्या भागाला म्हणजे पृथ्वीचा दुसरा जो भाग आहे त्याला डायरेक्टली हीट म्हणजे उष्णता मिळत नाही. तिथं कोणता सीझन होतो? विंटर सीझन म्हणजे हिवाळ्याचा सीझन तयार होतो. अशा प्रकारे रिव्हॉल्युएशन कॉजेस सीझन्स. ओके. तो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पृथ्वीच्या 2 मुवमेंट्स असतात, रोटेशन आणि रिव्हॉल्युएशन. त्याच्यानंतर रोटेशन म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला 24 तासांचा कालावधी लागतो. तसंच ह्या रोटेशनमुळंच दिवस आणि रात्र आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर रिव्हॉल्युएशन बघितलं. रिव्हॉल्युएशन म्हणजे काय? की पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती देखील फिरते आणि ही एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 म्हणजे 365 दिवस आणि 6 तास लागतात. म्हणजे पूर्ण एक वर्ष लागतं. आणि याच एका वर्षामुळे आपल्याला सीझन्स देखील चेंज झालेले बघायला मिळतात. ओके. सो हिअर द लेसन नंबर 1 अर्थ अवर होम इज फिनिश्ड.
So next lesson we will see in the next video. Okay, bye.